स्वामी सांगतात यशस्वी होण्याचा एकच पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पल्लवी स्वागत करते तुमचं या नव्या कोऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर नवीन रूममध्ये शिफ्ट झाल्यापासून आज हा पहिलाच गुरुवार. सकाळी उठून दाराला हळदीचं लेपन लावून रांगोळी काढल्यानंतर जे प्रसन्न वाटतं त्याला तोडच नाही. नुकतीच उमललेली 2 का होईना फुले देवाच्या चरणी अर्पण केली. नंतर संध्याकाळच्या वेळी जवळच्या स्वामी मंदिरात किंवा केंद्रात न चुकता जाणं ही एक दर गुरुवारची परंपराच. घरी येताना थोडी भूक लागलेली म्हणून येता येता वडापाव घेतले. अवेळी वडापाव खाल्ल्यामुळे भूक तर मंदावलीच, पण रात्री परत भूक लागली तर म्हणून फक्त दूध आणि भात खाऊन झोपायचा एक हलका निर्णय घेतला. उद्या शुक्रवार, केस धुण्याचा वार म्हणून शिकेकाई, रिठा, मेथीदाणे यांना पाण्यात बुडवून थोडं गरम करून रात्रभरासाठी भिजत ठेवलं. आता उद्या भाजीला काय करायचं हा विचार चालूच होता. तेवढ्यात श्रावण घेवड्याने डोकं वर काढलं आणि म्हणाला, मी आहे ना. मग काय, त्यालाही रात्रभरासाठी भिजत ठेवलं. तर असा होता आजचा एकंदरीत दिवस. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा.